पार्ट आहे सिस्टीमचा, याच्यानंतर सिस्टीम संपून जाईल. तर पहिले डिसऑर्डर आहे ट्रकियो इसोफेजियल फिस्टुला अँड इसोफेजियल ॲट्रेसिया. तर हे जे दोन्ही कंडिशन आहेत ट्रकियो इसोफेजियल फिस्टुला आणि इसोफेजियल ॲट्रेसिया हे कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी असतात. म्हणजे कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे कुठल्या, ज्या मदरच्या ओम मधूनच झालेल्या असतात, म्हणजे बेबी डिलिव्हर होण्याच्या आधीपासूनच, त्याला कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी बोलतो आपण. ठीक आहे. तर हे ट्रकियो इसोफेजियल फिस्टुला मध्ये काय होतं, जे ट्रकिया आणि इसोफॅगस आहे, ट्रकिया कुठं ओपन होतो, लंग्स मध्ये, आणि इसोफॅगस कुठं ओपन होतो, स्टमक मध्ये. तर ह्यांच्या दोघांचे वेगवेगळे कनेक्शन असतात. तर बाय बर्थ डिफेक्ट ट्रकिया आणि इसोफॅगस मध्ये कनेक्शन होतं किंवा ते तिथे एंड होतात, तेव्हा ट्रकियो इसोफेजियल फिस्टुला तयार होतो. ठीक आहे. आणि इसोफेजियल ॲट्रेसिया म्हणजे काय, the esophagus of the newborn does not connect to the stomach but come to dead and the right before the stomach. This condition require connective surgery. आणि इसोफेजियल ॲट्रेसिया मध्ये काय होतं, जे इसोफॅगस आहे ते स्टमक मध्ये कनेक्ट होतच नाही, त्याची ट्युबिंग ती मध्येच संपते, स्टमकची वेगळी ट्युबिंग सुरू होती, मध्ये गॅप पडतो, त्याच्यामुळे जे इसोफॅगस मधून पुढे येणार आहे ते स्टमक पर्यंत पोहोचतच नाही. त्या कंडिशनला इसोफेजियल ॲट्रेसिया बोलतात. आणि ट्रकियो इसोफेजियल फिस्टुला म्हणजे एक फिस्टुला तयार होतो, एक कनेक्शन तयार होतं ट्रकिया आणि इसोफॅगस मध्ये. खाली डायग्राम बघा, ते पहिले नॉर्मल आहे, हे बघा ट्रकिया, इसोफॅगस आणि खाली स्टमक. ह्याच्यात ट्रकिया आणि इसोफॅगस मध्ये बी डायग्राम मध्ये कनेक्शन दाखवलेलं आहे, आणि सी डायग्राम मध्ये ॲट्रेसिया दाखवलेला आहे. ठीक आहे. पुढची कंडिशन आहे पुढची कंडिशन आहे इसोफॅगायटिस. आयटिस लागलं की काय म्हणतो आपण त्याला, TIS कुठल्या पण ऑर्गनच्या पुढे लागलं, इन्फ्लामेशन क्वेश्चन आला आणि त्याच्यात जर इसोफॅगायटिस, स्टोमॅटायटिस, TIS असलं तर इन्फ्लामेशन, इन्फेक्शन झालेलं असतं. इज अ इन्फ्लामेशन ऑफ द इसोफॅगस, इट कॅन बी कॉज बाय द सर्टन मेडिकेशन अँड इन्फेक्शन. एक इन्फ्लामेशन होतं म्हणजे इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये स्वेलिंग होती, त्याला इन्फ्लामेशन बोलतात इसोफॅगसला, तर त्याला बोलतात इसोफॅगायटिस. नॉर्मल इसोफॅगायटिस असं असतं, आणि इन्फ्लामेटिस झाल्यावरती इसोफॅगायटिसचं डायग्राम बघा. नेक्स्ट आहे स्टमक आणि इंटेस्टाईनचे डिसऑर्डर. तर स्टमक मध्ये कॉन्स्टिपेशन आणि डायरिया हे दोन्ही तर माहीतच असतील. कॉन्स्टिपेशन म्हणजे, डायरिया म्हणजे लूज मोशन, आणि कॉन्स्टिपेशन त्याच्या अपोजिट, स्टूल पास न होणे. तर आता बघा खाली आले ॲपेंडिसायटिस. याचं नाव काय वाटते तुम्हाला, कशात, अपेंडिक्सला स्टमक बोलतात का, अपेंडिक्स काय आहे, काय, तर बघा appendicitis, a condition in which the appendix become inflamed and filled with the pus and causing pain. The appendix is a pouch-like structure attached at the start of the large intestine that has no known purpose, unknown purpose. Appendicitis begins with the fever and pain nearly the belly button and then moves toward the right side of the abdomen. This often accompanied by the nausea, vomiting, loss of appetite, fever, chills. And appendicitis is usually treated with the surgery and required within the and surgery required within the 24 hours of its diagnosis. If untreated, the appendix can rupture and can cause the abscess or systematic infection
कॉल्ड सेप्सिस. तर याच्यात काय म्हणलंय, अपेंडिसायटिस म्हणजे अपेंडिक्सला इन्फेक्शन होणं, त्याच्यात पस तयार होतो किंवा इन्फ्लमेशन होतं, त्याच्यामुळे पेन होतं. तर हे पेन कुठं होतं, बेली बटन मध्ये. पहिल्यांदा बेली बटन कुठे आहे, बेली बटन, हा बेली बटन. नंतर हे रेडिएट होतं राईट साइडला, त्याला कॉल्की पेन बोलतात. हळूहळू जाऊन हे सगळं तुमच्या पल्ल्याची बात नाही, हे सगळं कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास आहे. राईट साइडला जातं, त्याला कॉल्की पेन बोलतात. आणि आपण डायग्नोसिस केलं अपेंडिसायटिसचं, विदिन 24 hours मध्ये सर्जरी झाली पाहिजे. जर नाही झाली तर अपेंडिक्स रप्चर होतं आणि इंटरनल इन्फेक्शन होतं. तर हे बघा डायग्राम खाली. तर नंतर आहे सिलियाक डिसीज, an immune reaction to eating the gluten or protein found in wheat, barley or rye. The over time, the immune reaction to eating gluten creates inflammation and damage to the small intestine, leading to medical complication. It also prevents the absorption of the some nutrients. त्याला malabsorption बोलतो. The classic symptoms is diarrhea. Other symptoms include bloating, wind, fatigue, low blood count. त्याला म्हणतात, आपण ॲनिमिया बोलतो त्याला मेडिकल कंडिशन मध्ये. ऑस्टिओपोरोसिस, and many people have no symptoms. The mainstay of the treatment is a strict gluten-free diet that can help manage the symptoms and promote the intestinal healing. The celiac disease कशामुळे होतं, हा एक ग्लुटेन डाएट आहे, त्याच्यामध्ये व्हीट म्हणजे जे गहू वगैरे आहेत त्याचे काय करणं, न्यूबॉर्न मध्ये ॲलर्जी असते, त्याच्यामुळे सिलियाक डिसीज होतो. तर त्याचं आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, सीबीसी वगैरे त्याच्यावरून इन्व्हेस्टिगेशन होतं, USG वरतून. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे माहिती ना काय, CID बघता का, फॉरेन्सिक टीप काय करते, इन्व्हेस्टिगेशन करते. म्हणजे काय करते, हा हे सगळे मेडिकल टर्म फील्ड मध्ये नाव आहेत, इन्व्हेस्टिगेशन, डायग्नोसिस. ॲनिमिया म्हणजे ब्लडचं प्रमाण कमी होणं बॉडीतलं, त्याला लॉस ऑफ ब्लड म्हणत नाही किंवा लेस अमाऊंट इन बॉडी ब्लड असं बोलत नाही, एकच नाव ॲनिमिया. या कंडिशन जर आपल्याकडे पेशंट आला तर आपण त्याला ग्लुटेन फ्री डाएट सजेस्ट करतो. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतो सिलियाक डिसीज. पुढे डायग्राम बघा. जे इंटेस्टाईन वॉल आहेत त्याच्यामध्ये होतो. सिलिया म्हणजे काय, सिलियाच्या नावावरून काय वाटतं तुम्हाला, इन्फ्लामेशन होतं स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉल मध्ये. ठीक आहे, पुढं डायव्हर्टिक्युलोसिस अँड डायव्हर्टिक्युलोटायटिस. तर पहिले डायव्हर्टिक्युलोसिस, अ कंडिशन इन विच द स्मॉल bulging pouch develop in a GI tract. It is common in people over age of the 40. Usually no symptoms occurs unless the diverticuli become the inflamed or infected, called diverticulitis, which can result in a fever and abdominal pain. The treatment generally isn't required unless there is a inflammation. तर डायव्हर्टिक्युलोटायटिस म्हणजे काय आहे, एक GI ट्रॅकच्या ॲब्डोमेनला एक ऑर्गन तयार होतो, म्हणजे गाठेनं बोलतो ना आपण, गाठ, बल्जिंग पाऊच मध्ये गाठ येते
GI ट्रॅक मध्ये कुठे पण, इसोफॅगस, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमकला, तर त्याला डायव्हर्टिक्युलोसिस म्हणतो. तर हे मोस्ट कॉमन कोणत्या एजच्या पीपल मध्ये बघायला दिसतं? 40 इयर्सच्या. तर हे नेक्स्ट आहे डायव्हर्टिक्युलोटायटिस, म्हणजे इन्फ्लामेशन होतं. अँड मोर स्मॉल पाउच इन GI ट्रॅक. डायव्हर्टिक्युलोटायटिस इज मोर कॉमन ओव्हर द एज 40. सेम त्याचे सिम्पटम्स आहेत ॲब्डोमिनल पेन. ॲब्डोमिनल पेन म्हणजे स्टमक पेन, फिवर, नॉशिया, then change in bowel habit. ट्रीटमेंट, याची ट्रीटमेंट आहे लिक्विड आणि लो फायबर डाएट अँड अँटीबायोटिक. आणि जर मोस्ट सिव्हिअर असेल तर सर्जरी. मोस्ट ऑफली हे मेडिकेशन वरती क्लिअर कव्हर होतं. पुढे डायग्राम आहे बघा डायव्हर्टिक्युलोसिसची आणि डायव्हर्टिक्युलोटायटिसची. डायव्हर्टिक्युलोटायटिस मध्ये इन्फेक्शन होतं, ब्लिडिंग पण होते. ठीक आहे. नंतर आहे गॅस्ट्रायटिस आणि पेप्टिक अल्सर. गॅस्ट्रायटिस वरून काय वाटतंय? काय? गॅसला इन्फेक्शन, मग गॅसचं इन्फ्लमेशन. काय सांगा पुढे, वाचून तरी सांगा. Any of the group condition in which the stomach lining is inflamed. Causes is infection, injury, regular use of the painkillers called NSAID, and too much alcohol. Some symptoms include upper stomach pain, nausea, vomiting. Sometimes there is no symptoms. The treatment depends on the causes. Antibiotics and antacids might help. Non-steroid antibiotic. एक स्टेरॉइड असतात, एक नॉन स्टेरॉइड असतात. स्टेरॉइड म्हणजे ते नशा येणार आहे, ज्याने गुंगी येते, झोप येते. काय नॉन स्टेरॉइड अँटीबायोटिक्स. द गॅस्ट्रायटिस काय आहे? स्टमकच्या लाईनिंगला इन्फेक्शन होतं. याचे सिम्पटम्स काय? ॲब्डोमिनल पेन होतं, अपर ॲब्डोमिनल पेन होतं, व्हॉमिटिंग होते, नॉशिया होतं. आणि याची मोस्ट ऑफ ट्रीटमेंट काय आहे? कॉजेस वरती. पण आपण अँटीबायोटिक्स आणि अँटासिड देऊन हेल्प करू शकतो. ठीक आहे. पेप्टिक अल्सर. अल्सर म्हणजे काय? एक माउथ अल्सर आहे, पेप्टिक अल्सर आहे. ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम असतो अजून. ठीक आहे. पेप्टिक अल्सर, sore that develop on the lining of the esophagus, stomach, small intestine. Ulcer occurs when stomach acid damage the lining of the GI tract. Common causes include the bacteria H. pylori and anti-inflammatory pain relieved the including aspirin. Upper abdominal pain is a common symptom. The treatment usually includes medication to decrease the stomach acid production. If it is caused by the bacteria, antibiotics may required. एक सोर फॉर्मेशन होतं. अल्सर मध्ये काय होतं? सोर तयार होतो फुटकुळी सारखं, नंतर तो फुटतो. त्याच्यामुळं हे कुठं होतं? स्टमक, इसोफॅगस मध्ये, स्टमकच्या लायनिंगला आणि स्टमक मध्ये. हे कशामुळे होतं? स्टमक मध्ये कुठलंही गॅस्ट्रिक ऍसिड आहे, ऍसिड नेचर आहे. ऐका, स्टमक मध्ये काय आहे? गॅस्ट्रिक ऍसिड आहे. त्याचं नेचर कसं आहे? अल्कलाइन. मी म्हणलं नाही, तुम्ही म्हणले अल्कलाइन. ठीक आहे. तर पेप्टिक अल्सर कुठं होतं? इसोफॅगस, स्टमकच्या लाइनिंग मध्ये. तर हे कशामुळे होतं? जे स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस आहे, गॅस्ट्रिक ऍसिड आहे, त्याचा बॅक फ्लो होतो.
जो स्पिंटर आहे, कुठला स्पिंटर काम करतो इथं? लोअर इसोफेजियल स्पिंटर. नाही आठवणार तुम्हाला, नाक मेंदू ताण देऊ. लोअर इसोफेजियल स्पिंटर बघितलं होतं आपण, एक अप्पर आणि एक लोअर. नाव तरी आठवत त्याला? आठवतात का नावं? मुंड्या तरी हलवायची कामं करा. हा, तर हा रिफ्लेक्स मध्ये ऍबनॉर्मलिटी होती, त्याच्यामुळे जो स्टमक मधला गॅस्ट्रिक कंटेंट आहे तो बाहेर होतो आणि बाहेरचं जे ऑर्गन आहेत ते ऍसिडिकला एकदम टॉलरेट नसतात, त्याच्यामुळे त्यांना डॅमेज होतं, त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर होतो. तर याची ट्रीटमेंट आहे कॉजेस नुसार. काय कॉजेस आहे? ऍबडोमिनल पेन होते, काय होते, जर मोस्ट ऑफली याच्यात काय करतो आपण, जे ऍसिड आहे प्रोडक्शन करतं स्टमक, तर त्याला आपण प्रमोट करतो. अजून नवीन तयार करण्यासाठी आपण त्याला थांबवतो थोड्या वेळासाठी, ट्रीटमेंट पोचतोवर. त्यावेळेस काय देतो आपण? मेडिकेशन, अँटीबायोटिक्स, अजून इन्फेक्शन होऊ नये म्हणून. अँटीबायोटिक म्हणजे माहिती? अँटीबायोटिक म्हणजे कशासाठी वापरतो आपण अँटीबायोटिक? मला काय झाल्यावरती मला देणार अँटीबायोटिक तुम्ही? मी आलो सह्याद्री हॉस्पिटलला. IBD, inflammatory bowel disease, is an umbrella term to describe the disorders that involve the chronic inflammation of your GI tract. ह्याचे टाइप्स आहेत. अल्सरेटिव्ह कोलायटिस, the condition causes long lasting inflammation and sore known as ulcer in the innermost lining of the your large intestine like colon and rectum. IBD कुठं होतो? लार्ज इंटेस्टाईन मध्ये, त्याच्या लाइनिंगला. त्याचं मेन टाईप कुठलं आहे? अल्सरेटिव्ह कोलायटिस. कोलायटिस म्हणजे कोलॉन, अल्सरेशन. अल्सरेटिव्ह म्हणजे अल्सर्स इन कोलॉन. कोलॉन कुठे आहेत? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, ट्रान्सफर्स कोलॉन, लार्जचे पार्ट आहेत. तर ठीक आहे, तिथं IBD होतो. IBDचा फुल फॉर्म काय? बाउल डिसीज. एक ऍक्यूट इन्फ्लामेशन असतं आणि एक क्रोनिक इन्फ्लामेशन असतं. पर्यंत तुमचं पण येऊन द्या ना क्वेश्चन विचारल्यानंतर. पॉलिप्स. Polyps are the abnormal tissue growth that most often look like a small flat bumps or thinny mushroom like the stalks. The most polyps are smaller or lesser than the half inches wide. The polyps in a colon are most common, but it is also possible to develop polyps in a place that include the ear canal and cervix. Polyps कसा असतो? polyps स्मॉल असतो, लेस असतो, 1 इंचेस पेक्षा पण. 1 इंचेस म्हणजे किती सेंटीमीटर? 2.5 सेंटीमीटर. त्याचं हाफ किती झालं? त्याच्यापेक्षा पण बारीक असतो पॉलिप्स. तर हा मोस्टली कुठं बघायला भेटतो? कॅनल आणि सर्व्हिक्स मध्ये. सर्व्हिक्स हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. ठीक आहे, माहिती आहे का? सायन्स वाल्यांना माहित असेल. सर्व्हिक्स, वजायना. हिमोरॉइड्स. हिमोरॉइड म्हणजे काय? पाईल्स माहिती का? तेच मेडिकल कंडिशन मध्ये हिमोरॉइड्स. काय म्हणजे पाईल्स म्हणजे? मूळव्याध. तर हिमोरॉइड्स काय आहे? सोलन और इन्फ्लेमेटरी वेन्स इन रेक्टम अँड एनस, शांत बसा, that cause the discomfort and bleeding. The hemorrhoids are usually caused by the stretching during the bowel movement, obesity, and pregnancy. Discomfort is a common symptom, especially during the bowel movement or when sitting. Other symptoms: itching, bleeding. The high fiber diet can be effective along with the stool softeners. In some cases, the medical purpose to remove the hemorrhoids may need to the provide relief. हेमोरॉइडची सर्जरी करतो, हेमोरॉइडेक्टमी बोलतात त्याला. हेमोरॉइडेक्टमी, त्याला रिमूव्हल ऑफ द हेमोरॉइड्स.
त्याच्यात काय होतं, जे वेन्स आहेत तिथे इन्फ्लमेशन होतं आणि स्वलन होतात, रेक्टमचे किंवा ॲनसचे. याचे दोन असतात, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे रेक्टमच्या वरच्या भागात आणि ॲनस एक्सटर्नल म्हणजे ॲनसच्या खाली प्रोटोजन दिसतं आपल्याला इन्स्पेक्शन करायला गेल्यावरती आपण. ह्याच्यात काय मेन कॉजेस कशामुळे होतात, जे बाउल मुवमेंट आहेत, जे आयबीडी किंवा स्टमक मध्ये किंवा रेक्टम मध्ये काय प्रॉब्लेम असेल, स्टूल वगैरे पास होत नसेल, त्याच्यामुळे होऊ शकतो. ओबेसिटी आणि प्रेग्नन्सी मध्ये हे हेमोरॉइड्स होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर याच्यामुळे काय होतं, बसण्यास प्रॉब्लेम होतो, बाउल मुवमेंट मध्ये प्रॉब्लेम होतो, ब्लिडिंग होती, इचिंग होती. आणि याचं आपण जर स्मॉल क्वांटिटी मध्ये असेल तर मेडिकेशन देऊन ट्रीट करू शकतो, आणि जर खूपच असेल तर सर्जरी करावं लागते. हाय फायबर डाएट म्हणजे कुठला डाएट, कुठलं फ्रूट येतं त्याच्यात हाय फायबर डाएट मध्ये? बनाना. ठीक आहे, खाली डायग्राम आहे बघा. त्याच्यानंतर डिसऑर्डर ऑफ पॅन्क्रियाज, लिव्हर अँड गॉल ब्लॅडर. तर हे पहिलं सिस्टिक फायब्रोसिस. The inherited life-threatening disorder that cause the lung and digestive system. Cystic fibrosis affect the cell producing mucus, sweat, and digestive juice. It causes this fluid to become thick and sticky. Then they plug up tubes and ducts and passageway. Third point is symptoms vary and can be include cough, repeated lung infection, inability to gain weight, and fatty stool. The treatment engage system and reduce the complication. Newborn screening helps with the early diagnosis. Screening म्हणजे स्क्रीनिंग करतो. तर सिस्टिक फायब्रोसिस कशात होतो, लंग्स आणि जीआय ट्रॅक मध्ये होतं. ठीक आहे, हिपॅटायटिस आणि कोलिसिस्टायटिस. हिपॅटायटिस म्हणजे हिपॅटिक ऑर्गन कुठला आहे, हेपॅटायटिस बी चं वॅक्सिन पण आहे. ते पाय असते त्याला काय बोलतात, नाव काढलं तो बोला आता, त्याला काय बोलतात. हिपॅटायटिस मध्ये काय होतं बघा, द इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ द लिव्हर. इट मोस्ट कॉमनली कॉज द व्हायरल इन्फेक्शन, but there are the other possibilities cause hepatitis. These include the autoimmune hepatitis that occurs secondary result of the medication, drug, toxins and alcohol. Toxin substance असतो, टॉक्सिक सबस्टन्स, अल्कोहोल, काही मेडिकेशन मुळे आणि काही ड्रग मुळे हेपॅटायटिस होतो. हेपॅटायटिस काय इन्फ्लमेशन होतं लिव्हरला, सूज येते फॅटी लिव्हर. पाय सुचत नाही याच्यात, कोण बोललो तुला? इथं एक तरी शब्द दिसतोय का? बोलायचा आधी विचार करून बोला ना. चाललाय कुठला टॉपिक? लिव्हर चाललाय, तुम्ही पायाकडे शिरताय. आपण सिस्टीम कुठली शिकतो, हे तर मुली आहेत मुलींसारखं. ठीक आहे, तर हे दुसरं आहे कोलिसिस्टायटिस. इन्फ्लमेशन होतं गॉल ब्लॅडर मध्ये. Small intestine, the small digestive organ bend the liver. Cholecystitis is often caused by the stone that block the tube leading from the gallbladder to small intestine. एक स्टोन तयार होतो gallbladder to small intestine पर्यंत. The severe pain in the upper right belly and bloating symptoms. Upper right belly म्हणजे upper right belly कुठं आल्या, रिजन कुठं आला तिथं सांगा. राईट साइडला बेलीच्या वरती लंबार रिजन, राईट लंबार रिजन आहे का तिथे. त्याची ट्रीटमेंट आहे हॉस्पिटलाइज स्टे आणि सर्जिकल रिमूव्ह करतो. द कोलिसिस्टायटिस मध्ये सर्जरी करतो. एक असते रेडिएक्टिव्ह म्हणजे
बाहेरून आपण करंट देऊन करतो. जे स्टोन बारीक बारीक तुकडे करायचे, तुम्हाला सांगून काय अर्थ नाही. या पुढचं कोलिसिस्टायटिस, हे बघा खालचं स्टोन तयार होतात डक्ट मध्ये आणि ट्रॅक मध्ये, गॉल ब्लॅडर पासून तर स्मॉल इंटेस्टाइन पर्यंत. तर ते काय करतं, ब्लॉक करतं, जो पॅसेज वे तो ब्लॉक करतो. देणे ब्लिडिंग आहे GI ट्रॅक मध्ये. नेक्स्ट, these symptoms of disorders of your GI tract, the bleeding often appears in a stool vomiting, but it isn't always visible. Through it may be cause the stool to look black or teary. Teary म्हणजे blackish red. समजलं? The level of the bleeding can range from the mild to severe and can be life threatening. तर स्टमक मध्ये काहीतरी इन्फेक्शन होऊन किंवा ब्लास्ट होऊन इंटरनल डॅमेज, त्याच्यामुळे ब्लिडिंग होते. या ठिकाणी आपला GI ट्रॅक संपलेला आहे.